नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमच्या ताईला करायचा आता स्वयंपाक, पण आज झालाय मला उशीर. आता म्हणलं हेडो काढायचा आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा. आता काय करायचं नाही. आज आमच्या लग्नाची तारीख आहे, पण आम्हाला काय लग्नाची तारीख आहे आमच्या, पण आम्हाला काय मनवायची नाही. यायची आई दिवाळीच्या टायमाला वारेले तर जास्त दिवस नाही झाले. मग त्याचे पप्पा म्हणते तर आपल्याला काय मनवायचं नाही. नाही तर आज आमची लग्नाची तारीख आहे. आम्ही धूमधाम लगे असं मस्त लगे स्वयंपाक पाणी करायचा, केक आणायचा. पण आज काय आम्हाला मनवायचा नाही, म्हणजे असं होईल होतं आमच्या घरी. मग ते म्हणते ना, माझ्या आईला जास्त दिवस झाले नाही तरी पण ही म्हणते केक आणा हे आणा. मग त्याच्यामुळे मी काय तयार नाही झाले, काय नाही, जसे कपडे तसेच. नाहीतर मी मस्त तयार होत असते, साडी गिडी घालत असते, चांगली तयार होत असते. पण म्हणजे त्याच्या आईला काय दिवाळीच्या टायमाला आम्ही घरी गेलतो, मी नव्हतं सांगलं तुम्हाला, लय शिरेशी त्याची आई. तर मग त्याच्यानंतर मग सांगितल्याच्या नंतर 2 दिवसांनी मी घरी गेले, तेव्हाच त्या वारल्या. मग त्याच्यामुळं मग आम्हाला आमच्या लग्नाची तारीख आता ह्या वर्षी लय दूर चालली. आणि मी याच्या पप्पाला काहीच मग त्याला मी म्हणलेच नाही केक आणा का, ते म्हणे नाही आणायचं. मग आपण कशाला बळजबरी करायचं म्हणून मी आई वारेली तरी हिला पडले केक आणा हे आणा. मग त्याच्यामुळं मी काय म्हणलेच नाही. आता मला करावं लागेल स्वयंपाक पाणी. तर आज बनवणार आहे शेवाची भाजी. शॅम्पूची बाटली विसरली तर डबल मेडिकलवर जावं लागलं मला. आता बाहेर लय ऊन आहे, छकूची शॅम्पू संपली होती तर बॉटल आणायला गेले. मग त्याच्यामुळं मग मला उशीरच झाला. आणि नंतर लेकरं पण लय म्हणू लागले. मग मी बरेच दिवस झाले आता कैरी घेतली नाही. मग आज 2-3 चक्रा झाल्या खाली माया. तर मग त्याला कैरी पण आणायला गेले आणि छकूची शॅम्पू संपली तर मग ती पण मेडिकलवर गेले आणायला. मग त्याच्यामुळे उशीरच झाला. आता छकू बाळाचा काय आमच्या नाश्ता पाणी झाला नाही. आता त्या घरात काढला असता. एका ताईची कमेंट आली ती सर्व घर दाखवा. ताई शिटीनं काय लय मोठ्याले घरं नसते, स्वयंपाकाचं आहे. पण स्वयंपाकाच्या घरात भया करायला लागलाय नाश्ता आणि लेकरं काही घडवत येत नाही. मग त्याच्यामुळं मी काय घेत नाही. स्वतः असा चहा बनवलाय त्यानंतर काय दुधाची चहा घेत नाही, त्याची चाळणी सगळं आलं ठेवावं लागतंय. तर मग त्यानं आज मी भांडे आवरू लागले, भांडे घासायचे राहिले होते. आता लगे हेडो काढायचा आणि लगेच स्वयंपाकाला लागायचं. तर मग भैया म्हणून त्यानं स्वतः चहा बनवला आणि तो नाश्ता करायला लागलाय. त्याच्यामुळं मग मी जास्त काय आमचं शिटीनं जास्त मोठ्याले घरं नसते ताई, थोडंसंच राहतंय स्वयंपाकाचं आहे. नाही मी जिथं हेडो काढते हे काय शिटीनं मोठे नसते, सुरतचे घरं लय लहान लहान राहते. मग त्याच्या जास्त काय मोठं नाही, मी स्वयंपाकाच्या घरात काढते कायम ते आणि हे बस. पण दाखवलं असतं कायम तर हेडो दाखवतेच म्हणा मी सगळ्याला. जास्त करून स्वयंपाकाच्या घरात तर हेडो काढते, म्हणजे तिथं काढून काढते मी हेडो. तिथं चक येतोय म्हणजे लाईट चालू राहते 2, मग तिथं मस्त हेडो येतोय. पण माझ्या भैयाचा चाललाय नाश्ता, त्याच्यामुळं मग मी त्या घरात काय काढायला लागले आहे का नाही. छकू बाळा जास्त मग हेडो त्याच घरातूनच असतात का नाही. लेकरानं मला शुभेच्छा दिल्यात. आता लग्नाची तारीख आहे आमची तर. आणि हरजूच्या पप्पा म्हणजे त्याच्या पप्पाला काय त्यानं दिल्या नाही, झोपेल होते तर. आणि असे पण ते याच्या पप्पा ते त्याच्या आई लय जीव होता तर ते काय खुश नाही. म्हणून मी आपण काय त्याला शुभेच्छा दिल्या नाही. म्हणलं जाऊ दे म्हणून मी कोण मला मी दुःखात आहे म्हणून. आणि अशी पण हरसूच्या पप्पाची तब्येत बरी राहे ना, त्याचं ते बिमारच राहायला लागलेत. त्याच्यामुळं मग ह्या वर्षी काय आमच्या लग्नाच्या तारखेची खुशी पण नाही त्याला, त्याची आई वारेली. त्याच्यामुळं 6-7 महिने पण नाही झाले. मग आपण कसं मनवणार आणि आपण पण कसं म्हणू शकणार त्याला केक आणा का हे आणा. त्याच्यामुळं आणि मी काय तयार झाले नाही. जसे कपडे आहेत तसेच कपडे होईल तसेच मग तर काही मी जे वरी कपडे असले तेच असे गावांवर असू द्या कसे असू द्या तुम्हाला तर सांगेलच आहे. मी काय एवढा मेकअप करत नाही आणि घडी काय आल्लक कपडे बदलत नाही. दररोजचा हेडो आहे तर आपण कपडे बदलून कटाळ येऊन जातोय. त्याच्यामुळं आपलं जसं असलं तसं. तुमची ताई काय नाही, तुमची ताई पण साधी भोळी आणि तुमच्या ताईला पण एवढा काय मेकअप करायचा नाद नाही, कपड्याचा काय नाद नाही. घेऊच तरच वाटते. पण छकू पण म्हणती, पण मी काय तयार नाही झाले. आणि दर दिवस हेडो राहतोय तर मग मला येतोय कपड्याचा बदलायचा कटा. मग ज्या कपड्यावर असले त्याच कपड्यावर टाकते मी. आता कामं आवरलेत. चहा पाण्याची भांडे राहिले होते. हरसूच्या पप्पाला नाश्ता बनवून दिला तरी पण मी रात्रीच्या टायमाला काही हेडो काढणं होत नाही. दर दिवस म्हणते मी रात्रीच हेडो काढून ठेवीन, पण काढणं जमा काय राहतच नाहीत. आणि जमाच राहत नाही जास्त करून हेडो. गावाकडे जमा राहते. आणि मग ही पण इच्छा आहे आता शिटीत राहून पण लय कटाळ येतोय. तर मी याच्या पप्पाला पण म्हणलं गावाकडे राहू.
पण गावाकडे पण याच्या पप्पाला काही कामं येत नाही त्याच्यामुळं नाहीच म्हणते, त्याचा जन्मच इकडचा आहे. नाहीतर मग ते नाही म्हणते त्याच्यामुळं, नाहीतर शिटीनं नाही घरात राहावं लागतं. आणि गावाकडे दणदण वाटतंय, मोकळं राहतंय मस्त शेतीतलं. आणि असं नाही भावांनो बहिणींनो, तुमची ताई काय एवढी श्रीमंत नाही, शेतकऱ्याची पोरगी आहे मी. मला सगळे शेतातले कामं येते. पहिले मला येत नव्हते, पण मी गावाकडे 4 वर्ष राहिले होते. करून आला होता तेव्हा आम्ही आमचा हरसू लहान होता, तर मी 4 वर्ष आम्ही रूम करून माहेरात राहत होतो. तर तिथं मग राहत होतो आम्ही. तर मी शेतातले कामं पण येतात मला. निंदल्या जातोय, कापूस वेचल्या जातोय आणि सोयाबीन नाही काढल्या जात, म्हणजे ते पण हळूहळू शिकले मी. सगळे शेतातले कामं येतात मला, पण एवढे फास्ट नाही येत. म्हणजे लहानपणापासून बाबानं काय मला शेतातले कामं करू नव्हते दिले. पण मग ते बिमारी आली तेव्हा मग आम्ही गावाकडे होतो. तर तेव्हा मग मी रोजानं पण जायची. एवढी काय तुमची ताई श्रीमंत नाही भावांनो बहिणींनी. आता हरसूचे पप्पा इकडं काम करतात, तर शिटीनं घर भाडे द्या, हे द्या, ते द्या, ते द्या, असं चालूच राहावं लागतंय. लाईट बिल, शाळाची फी, हे ते एकट्या माणसाच्या भविष्यावर. आणि आपल्या गावाकडं सगळं शेतीतलं राहतंय त्याच्यामुळं. तरी पण असं नाही, मग आईच्या आम्हाला डाळ हे ते देणं चालूच. म्हणजे पहिल्यानं, आता नाही म्हणा, पहिल्यानं लय द्यायचे त्याला होत होतं, तर आत्ता नाही म्हणा. म्हणजे आता काय दुखासुखाचे आहेत, तर मी काय एवढं आणत नसते. पहिलं म्हणजे लय द्यायचे ते. म्हणजे शेतीत पण मग बाबाला काम व्हायचं तवरक, मग ते उडीद मूग सगळं राहायचं, तर सगळं घेऊन यायचो आम्ही. आणि आता सुरतला पण लय मंदी येईल कामाची, म्हणजे एवढे कामं नाही चालत मग इकडं. याचे पप्पा ते हिऱ्याची मशनरी बनवते. ते म्हणतात मशनरी, ते मशनरी असते खिडकीसारखी, हिरे घासायची मशनरी बनवते, ते काम करते. आणि शिटीनं लय अवघड आहे. म्हणजे याचे पप्पा पण एक मला कंपनी जाऊ देत नाही, तर दोघांना कामाला जायलाच पाहिजे शिटीत राहायचं म्हणल्यावर. जसं लग्न झालं तसे इकडेच. म्हणजे याच्या पप्पाचा जन्मच इकडचा आहे, पण मला नाही आवडत सुरतला राहायला. पण याचे पप्पाला हेच गाव आवडतंय. आणि संभाजीनगरला मै बहीण पण आहे, मै काका आणि चुलत भाऊ, बरेच नातेवाईक आहेत. म्हणजे सख्खी आत्या नाही म्हणायचं मला, मै मावस आत्या पण आहे. आणि संभाजीनगर आमचं गाव तिथून काय लंब नाही, 3 घंट्याचा रस्ता आहे संभाजीनगरहून. तर सगळे नातेवाईक आहेत. मग काकाचं स्वतःचं घर आहे संभाजीनगरला. तर किती वाऱ्या मग येणं जाणं चालूच असतंय. भेटीला म्हणजे आठवण आली तर जायचं, यायच्या चुलत बहिणी आहेत. म्हणजे एवढं काय आमच्या गावापासून 3 घंट्याचाच रस्ता आहे. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.